केदारनाथमध्ये 2013 साली जी घटना घडली, एक बस गेली होती ज्यात 30 प्रवासी होते आणि ते परत कधीच आले नाहीत. त्या घटनेत माझे आईवडीलही होते. माझ्या मते 10 वर्ष झाली आणि अशा घटना तर सतत घडतच आहेत. चूक आपण नेमकी कुठे करतोय सर? जे झालं होतं केदारनाथमध्ये त्यानंतर ते अनेक वेळा घडले आणि खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी घडले. पाकिस्तानमधील पूर आठवा, युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट आली होती, ऑस्ट्रेलियाच्या जंगलांना आग लागली होती, अमेरिकेत प्रचंड मोठी वादळ आली होती. जगात असा एकही कोपरा उरलेला नाहीये जिथे भयानक आपत्ती आली नाही. सगळीकडे घडतंय आणि ही तर फक्त झलक आहे. खरा प्रसंग अजून बाकी आहे. पहा, ह्या काही बाष्फळ गप्पा नाही आहेत. आम्ही खरंच सांगत आहोत की या क्षणी संपूर्ण मानवजातीसमोर त्यापेक्षा मोठा दुसरा कोणताही प्रश्न नाही आहे. क्लायमेट चेंजपेक्षा मोठा. थोडं आठवून पहा, तुम्ही जे TV चॅनल्स वगैरे पाहता त्यात दिवसभरात क्लायमेट चेंजबद्दल किती चर्चा होते? सांगा, जोरात सांगा. 0. माझा प्रश्न हा नाही आहे की ते चॅनल्स 0 गोष्टी का दाखवत आहेत. माझा प्रश्न हा आहे की त्यानंतरही तुम्ही ते चॅनल्स का पाहत आहात?